जलगांव से इस वक्त की बड़ी खबर। शहर के नए बस स्टैंड की बदहाली और गंदगी को लेकर जिला अधिकारी रोहन घुगे एक्शन मोड में नजर आए। जिला अधिकारी ने अचानक बस स्टैंड पहुंचकर वहां की सुविधाओं और साफ सफाई का औचक निरीक्षण किया। हैरानी की बात यह है कि यात्रियों से टिकट के साथ स्वच्छता सेवा शुल्क वसूला जाता है, लेकिन इसके बावजूद बस स्टैंड पर गंदगी का अंबार लगा हुआ था। यात्रियों की लगातार मिल रही शिकायतों के बाद जिलाधिकारी खुद मैदान में उतरे। निरीक्षण के दौरान बस स्टैंड की हालत देखकर जिलाधिकारी का पारा चढ़ गया। उन्होंने लापरवाही बरतने वाले अधिकारियों को जमकर खरी खोटी सुनाई। उन्होंने देखा कि डेपो में जगह जगह कचरा जमा है और ताज्जुब की बात यह है कि उस कचरे को उठाने के बजाय वहीं जलाया जा रहा है। अव्यवस्था का आलम यह था कि यात्रियों के बैठने के लिए कोई उचित सुविधा नहीं थी, जिसके कारण मजबूरन यात्री बस स्टैंड के बाहर गंदगी और कचरे के बीच बैठने को मजबूर दिखे। जिला अधिकारी ने खुद यात्रियों से बातचीत की और उनकी समस्याओं को करीब से जाना। जिला अधिकारी के सरप्राइज विजिट का असर तुरंत देखने को मिला। उनके जाते ही बस स्टैंड प्रशासन हरकत में आया और आनन फानन में सफाई कर्मचारियों ने झाड़ू उठाकर सफाई अभियान शुरू कर दिया। अब देखना यह होगा कि यह सफाई केवल आज के लिए है या आने वाले दिनों में यात्रियों को वाकई बेहतर सुविधाएं मिलेंगी। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव। आता आपल्याला सर्वांना असलेल्या कल्पनेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढत आहे, उन्हाची काहिली वाढत आहे आणि त्यामुळे ज्या पब्लिक प्लेसेस आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांचं येणं जाणं असतं, सामान्य नागरिकांचं येणं जाणं असतं, त्या सुस्थितीत असणं फार आवश्यक आहे। तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था असणं आवश्यक आहे, स्वच्छता व्यवस्थित असणं आवश्यक आहे, जेणेकरून ह्या उन्हाच्या तडाख्यापासून लोकांना आपल्याला प्रॉपर वाचवता येईल। तर त्यासाठीची जी पूर्ण उपाययोजना आहे ती बघण्यासाठी म्हणून आज बस स्टँडला व्हिजिट करण्यात आली। बस स्टँडला व्हिजिट केल्याच्या नंतर इथे पाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारची आहे। थंड पाणी, आरओचं पाणी देखील उपलब्ध आहे आणि स्वच्छतेबाबत थोड्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांसोबत पण चर्चा करण्यात आली, त्यांनाही काय काय अडचणी येत आहेत त्या विचारण्यात आल्या, तर त्यांच्या मार्फतही असलेल्या सुविधांबाबत समाधान आणि काही सजेशन पण व्यक्त करण्यात आले, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी सावलीची व्यवस्था करणं आवश्यक आहे। त्या सगळ्या सूचना डेपो मॅनेजर साहेबांना देण्यात आलेल्या आहेत। ते तात्काळ तशा प्रकारच्या सूचनांची अंमलबजावणी करतीलच असं आश्वासन पण त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे। स्वच्छतेमध्ये सुधारणा करण्याची थोडी नितांत आवश्यकता दिसते आणि त्याबाबतचं तात्काळ अंमलबजावणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे। त्याबाबत त्यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्यात। कर्मचाऱ्यांना सध्या एक माठ ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यातून पाणी ते पित आहेत, परंतु तिथेही आरओ वॉटर उपलब्ध करून देण्यासाठी आणि व्यवस्थित पाण्याची सुविधा देण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। स्वच्छ आपण सरप्राईज व्हिजिट केलेली आहे, त्यामुळे त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती। स्वच्छतेबाबत मी जसं यापूर्वी बोललो की स्वच्छतेमध्ये इम्प्रूव्हमेंटची नितांत आवश्यकता दिसून येते, तशा सूचना तात्काळ देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची परत एकदा काही दिवसानंतर काही अधिकारी पाठवून व्हिजिट करून त्याची अंमलबजावणी झाली की नाही ही पण आपण पडताळणी करू।